मग आता ही तुमची पद्धत आहे. हा बाबा राहतो, त्याच्यात ते डब्यामध्ये बी घेतो आणि त्याला ते एकदम जजमेंट राहतं आणि त्याच्या खूप पुढं पुढं करावं लागतं ह्या दिवशी. त्यांच्यामुळे आपले 3 किलो जात आहेत. कारण याच्यामध्ये 20 ते 25% बियाणं उघडं राहतं. किती पण त्या बाईनी राहळू द्या मागे पंजाने, तरी ते उघडं राहतं. ते मुंग्या नेतात किंवा त्याचं जर्मिनेशन होत नाही, किंवा ज्यावेळेस तुम्ही ते उगवून येते एखाद्या मुळावरती आणि जेव्हा त्याला आपण तणनाशक वापरतो, त्या तणनाशकामध्ये तेच मेलं जातं. म्हणून त्यांची व्हॅल्यू आपल्याला नकोय, या अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं नाहीये. आता दुसरी पद्धत जी आहे ही उज्ज्वल पद्धत आहे. उज्ज्वल पद्धत म्हणजे काय? साधी एक पाभर तयार करा घरच्या घरी. गावातला जो आहे तुमचा फॅब्रिकेशन वाला तो तयार करून देईल. दोन्ही मध्ये ह्या टोकात आणि ह्या टोकात 5.5 इंचाचं अंतर ठेवायचं. तुम्हाला किती लांब करायची त्या पद्धतीने करा. आणि दुसरा जो अँगल आहे, इथं फक्त अँगल आहे, तो झाला फरट. फरट एक पाभर पेरायची आणि फरट माग, तर हा झाला फरट. तो फक्त अँगल आहे. तो ओढला की बरोबर त्याच्यावरती माती पडते. याच्यामध्ये बियाणं उघडं राहत नाही. 100% बियाणं जर्मिनेट होतं. तुम्ही तिथंच जिंकले. कॉस्ट कमी केली, 1 किलो बियाणं कमी लागला. क्लिअर? मग आता याच्यामध्ये एक तर तुम्ही सरळ असं पण ओढू शकता किंवा आडवं पण ओढू शकता. मी सांगेल की आडवं ओढा. आणि ती जी बाई आहे त्या बाईला सांगा की बी घेतलं की असं टाकून दे, नंतर ओढून घ्या हे फरट त्याच्यावरती.